हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. हा क्लास आपण इतिहास ऑप्शनलला डेडिकेटेड केलेला आहे, कारण 2025 मध्ये आपला राज्यसेवा परीक्षेचा जो सिलेबस आहे तो पूर्णपणे बदलला आणि आता जे विद्यार्थी 2026 साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर असणार आहे. 2026 मध्ये एमपीएससी या परीक्षेची तयारी करणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हिस्ट्री ऑप्शनल महत्वाचा असणार आहे, कारण तुमच्यातले बरेचसे विद्यार्थी हा ऑप्शनल म्हणून तुम्ही निवडणार आहात. ठीक आहे. तर जे विद्यार्थी 2026 ची तयारी करणार आहे त्या प्रत्येकाला ऑप्शनल तर निवडावाच लागणार आहे. एमपीएससीने तुम्हाला 26 विषयांची यादी दिलेली आहे. या 26 विषयांपैकी तुम्हाला कुठला ना कुठला ऑप्शनल म्हणून निवडायचा आहे. ठीक आहे. आतापर्यंत हिस्ट्री हा जो ऑप्शनल आहे हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आतापर्यंत युपीएससीला हा ऑप्शनल होता. ठीक आहे. त्यातून देशात पहिला क्रमांक सुद्धा विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. ठीक आहे. आणि हा जो विषय आहे हा विषय आपल्याला जीएस मध्ये सुद्धा ओव्हरलॅप करतो, त्यामुळे हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बरीच मोठी असते. परंतु काही विद्यार्थ्यांना मनात काही शंका असतात, काही प्रश्न असतात. तेच प्रश्न जे आहेत ते आज आपण इथे डिस्कस करणार आहे. तसेच इतिहास हा ऑप्शनल म्हणून किती चांगला आहे आणि या विषयामध्ये आपण कितीपर्यंत मार्क मिळवू शकतो, किती वेळामध्ये हा विषय आपला तयार होऊ शकतो आणि हा विषय कोणत्या बॅकग्राऊंडचा विद्यार्थी घेऊ शकतो आणि किती वेळामध्ये तयार होऊ शकतो, हे सगळे मुद्दे जे आहेत ते आपण या सेशनमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे 2026 ची तयारी करणाऱ्या, राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सेशन खूप महत्वाचं आहे. तत्पूर्वी सर्वात महत्वाचा मुद्दा की जर तुम्ही 2026च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहात, तुम्ही जॉब करत आहात, तुम्ही गृहिणी आहात, ठीक आहे, किंवा मग तुम्ही कॉलेजला जाणारे स्टुडंट आहात, तर तुम्हाला तुमच्यासाठी ही बॅच आहे. कारण ही जी बॅच आहे ही पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या, देशातल्या कानाकोपऱ्यातून ही जी बॅच आहे ती करू शकता आणि घर बसल्या तुम्ही एमपीएससीचा परिपूर्ण अभ्यास करू शकता. या बॅचमध्ये सर्व विषय तुम्हाला शिकवल्या जाणार आहे. तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे. 18 पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेगळी फीस द्यायची गरज नाही आहे. या बॅचमध्ये ऑप्शनल सुद्धा तुमच्यासाठी होणार आहे. तो आपल्याकडे सध्या हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स हे जे 2 ऑप्शनल आहे हे तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. तर त्यामुळे तुमची घर बसल्या पूर्ण तयारी होणार आहे आणि एमपीएससी साठी बॅच आहे, पण युपीएससी ची सुद्धा तयारी तुम्हाला या बॅच मधून आम्ही करून देणार आहे. कारण तुम्ही जे विद्यार्थी एमपीएससी करतात तेच विद्यार्थी युपीएससी पण करतात, कारण दोन्हीचा सिलेबस आता 100% सारखा आहे. ओके. म्हणून एमपीएससीच्या तयारीमध्ये आपली युपीएससीची पण तयारी पूर्णपणे होणार आहे. जर तुम्हाला या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि घर बसल्या तुम्ही तुमची जी बॅच आहे ती जॉईन करू शकता. तुमचं एकही लेक्चर मिस होणार नाही, कारण प्रत्येक लेक्चरची रेकॉर्डिंग अवेलेबल असते. तुम्ही तुमच्या वेळेवरती रेकॉर्डिंग पाहू शकता. तुम्ही मला फक्त एक मेसेज टाका की आम्ही इंटरेस्टेड आहोत. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट तर मिळेलच, पण थोडी फी भरून म्हणजे ईएमआय मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येणार आहे. ओके. येस. चला सुरू करूया आपण. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा, आपण एक एक मुद्दा कव्हर करत नेऊ. तुमचे सगळ्या मनातले जे प्रश्न आहे ते सगळे प्रश्न आपण कव्हर करूया. ठीक आहे. आता बघा, 2025 मध्ये एमपीएससीचा सिलेबस बदलला. 2025 ची परीक्षा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता 9 नोव्हेंबरला ते देणार आहे. इथे पहिल्यांदाच ते विद्यार्थी ऑप्शनल हा जो सब्जेक्ट आहे तो लिहिणार आहे. ओके. आता 2026च्या परीक्षांचं वेळापत्रक आलं. बरेचसे विद्यार्थी 2026 साठी तयारी करणार आहे. प्रत्येकाला कुठला ना कुठला ऑप्शनल तर निवडायचाच आहे. पण मग आता हा ऑप्शनल निवडायचा कसा, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ते माहिती नसतं. तर पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तुम्हाला ज्या विषयामध्ये आवड आहे तो विषय तुम्ही पहिल्यांदा निवडला पाहिजे. म्हणजे जी पहिली पॅरामीटर आहे, कुठलाही ऑप्शनल निवडा, पहिलं पॅरामीटर काय असलं पाहिजे, आवड. कारण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला आवड असते ती गोष्ट आपण बऱ्याच काळपर्यंत करू शकतो. ठीक आहे. दुसरं, स्कोर करण्याची क्षमता. म्हणजे काही ऑप्शनल असे असतात की तुम्ही किती अभ्यास केला तरी जास्त स्कोर येत नाही. काही ऑप्शनल असे असतात की तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला चांगला स्कोर करता येतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जो ऑप्शनल निवडला त्याचं मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे का, आणि ज्या भाषेमधून तुम्ही तो निवडला त्या भाषेत ते मटेरियल अवेलेबल आहे का. जर ते असेल तर तो ऑप्शनल निवडायला काही हरकत नाही. त्यानंतर ऑप्शनल विषय म्हटला की तुम्हाला मार्गदर्शन घ्यावंच लागणार आहे. पर्सनल जर करतो म्हटलं तर तो होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण डेप्थ जी आहे ऑप्शनल तिची जास्त राहते, अप्रोच वेगळा राहतो, स्पेशल तयारी करावी लागते, प्रॉपर आन्सर रायटिंग करावं लागतं. म्हणून कोचिंग जे आहे ते लावणं आवश्यक आहे. आणि तुमच्याकडे वेळ किती आहे, म्हणजे तुमच्याकडे आहे त्या वेळामध्ये तो ऑप्शनल तयार होऊ शकतो का. ओके. ते खूप महत्वाचं आहे. मार्गदर्शन का बरं, कारण तुम्ही जे प्रश्न लिहिता ते प्रश्न सॉल्व्ह करून देणारा किंवा तो चेक करून देणारा व्यक्ती तुमच्याजवळ असला पाहिजे. म्हणजेच आवड असली पाहिजे, दुसरं मटेरियल अवेलेबल असलं पाहिजे आणि तुमचे आन्सर चेक करून देणारा व्यक्ती पाहिजे.
ह्या 3 गोष्टी ज्या ऑप्शनलसाठी तुम्हाला मिळाल्या तो ऑप्शनल तुम्ही लावा. ओके, मग आता आपण इतिहास या विषयाकडे जाऊया. आता इतिहास या विषयाबद्दल बऱ्याच पोरांना काही ज्या मुलांना तो घ्यायचा आहे त्यांच्यामध्ये साधारणतः 2 महत्वाचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 2 डाऊट असतात त्यांच्या मनामध्ये. पहिला डाऊट कोणता असतो की या विषयाचा सिलेबस मोठा आहे आणि या विषयामध्ये खूप जास्त फॅक्ट्स आहे आणि आपल्याला सन, इसवी सन वगैरे सगळं पाठ करावं लागतं. ठीक आहे, पण हे जे दोन्ही गोष्टी आहे ह्या दोन्ही गोष्टी भ्रम आहे बरं का. बघा, इतिहासाचा सिलेबस तुम्हाला दिसायला मोठा आहे, कळलं का, पण त्याची खोली कमी आहे. म्हणजे बघा, आता ही एक टाकी पकडा, ठीक आहे, ही एक टाकी पकडा आणि ही दुसरी टाकी पकडा. ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा की कोणत्या टाकीमध्ये जास्त पाणी बसेल किंवा कोणत्या टाकीमध्ये पाणी कमी बसेल, सांगा बरं, सांगा. दोन्ही ठिकाणी सारखंच पाणी बसणार आहे. फक्त कसं आहे की ही टाकी आडवी आहे, ही टाकी उभी आहे. म्हणजे ही वरून पाहायला गेलं तर आपल्याला खूप जास्त मोठी दिसेल. ठीक आहे, पण याची खोली जास्त आहे का, याची खोली कमी आहे. आणि ही जी टाकी आहे ही वरून जर आपण पाहायला गेलं तर कशी आहे, छोटी आहे. आपल्याला काय वाटतं की अरे सिलेबस छोटा आहे म्हणजे हा विषय लवकर होईल, परंतु त्याची खोली जास्त असते. म्हणून तुम्ही कोणताही विषय घ्या ऑप्शनल, तुम्हाला कोणी काही म्हणत असेल की हा जो ऑप्शनल आहे तो 90 दिवसामध्ये तयार होतो, 30 दिवसामध्ये तयार होतो, हे सगळं चुकीचं आहे. आलं का लक्षात. कोणताही ऑप्शनल तुम्ही घ्या, जर त्या ऑप्शनलला तुम्हाला चांगली प्रिपरेशन करायची असेल, तुम्हाला मॅक्सिमम मार्क तुम्हाला घ्यायचे असेल, कोणताही घ्या, सोशलॉजी घ्या, पॉलिटिकल सायन्स घ्या, हिस्ट्री घ्या, अँथ्रोपॉलॉजी घ्या, कोणताही घ्या, तुम्हाला कमीत कमी 5 महिने तो ऑप्शनल चांगला तयार करायला लागतात. ठीक आहे, कमीत कमी म्हणतोय मी, 5 महिने आयडियल टाइम आहे. 5 महिने जर तुम्ही पूर्ण वेळ ऑप्शनलला दिला तर तो तुमचा तयार होतो. 5 महिन्यापेक्षा कमी वेळेत तो ऑप्शनल तयार होत नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की 30 दिवसामध्ये तयार होतो, माझं चॅलेंज आहे की जे टीचर तो ऑप्शनल शिकवत आहे त्यांनी जेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये यूपीएससीची तयारी केली त्यांचा तो ऑप्शनल 30 दिवसात तयार झाला होता का, आणि 30 दिवस तयारी करून त्यांना मॅक्सिमम मार्क मिळाले का, हे तुम्ही विचारा. तसं पॉसिबल नाही आहे, ह्या फक्त दाखवायच्या गोष्टी आहे. कळलं. मग आता इतिहासाचा जर आपण विचार केला तर हा विषय जो आहे तो खूप मोठा आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं, परंतु त्याची लांबी जास्त आहे. ठीक आहे, रुंदी आहे जास्त, परंतु त्याची खोली कमी आहे, त्याला जास्त डेप्थ नाहीये. त्याच्यामुळे वरून जरी तो तुम्हाला मोठा दिसला आणि एखादा ऑप्शनल जर तुम्हाला वरून छोटा दिसला तरी ते दोन्ही सारखेच असतात. कळलं का. हा फक्त भ्रम आहे की याचा सिलेबस कमी आहे आणि त्याचा सिलेबस जास्त आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळे तुम्हाला कोणता ऑप्शनल केला तरी तुम्हाला सारखाच वेळ लागणार आहे. ठीक आहे, आता इतिहास या ऑप्शनलची जर आपण तयारी करतो म्हटलं तर आपल्या मनामध्ये प्रश्न काय निर्माण होते, दुसरा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये खूप फॅक्ट्स आहे, सणावळ्या आहे, नावं खूप आहे, असं काही नाहीये. तुम्हाला आतापर्यंत जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करता तिथे तुम्हाला जास्त फॅक्ट्स पाहिजे असतात, तिथे तुम्हाला इसवी सन वगैरे थोडेफार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण जेव्हा तुम्ही ऑप्शनलची तयारी करता तर तुम्हाला त्याच्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाहीये. कळलं. तुम्हाला जी थिअरी आहे ती फक्त स्टोरीच्या रूपामध्ये लक्षात ठेवायची आणि ती स्टोरीज तुम्हाला लिहायची आहे. आलं लक्षात. तुम्ही ऑप्शनलची तयारी करताना तुम्हाला जास्त फॅक्ट्स वगैरे लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही फक्त एक काळ लक्षात ठेवला तरी तो विषय तिथे संपतो. आलं लक्षात. मग आता इतिहास या ऑप्शनलची जर आपण तयारी करतो म्हटलं तर इतिहास ऑप्शनल जो आहे तो 4 भागांमध्ये आपण डिवाइड करतो. ठीक आहे, म्हणजे त्याचे 2 पेपर आहे, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. ठीक आहे, इथे आपण सिलेबस काही डिस्कस करणार नाहीये. इथून आपण जे दुसरं लेक्चर घेणार आहे ना त्याच्यामध्ये आपण सिलेबस डिस्कस करणार आहे की पहिल्या पेपरमध्ये काय आहे, दुसऱ्या पेपरमध्ये काय आहे, कोणते कोणते टॉपिक आहे, ते कसे ओव्हरलॅप करत आहे, हे सगळं आपण पाहणार आहे. ठीक आहे. बघा, पहिला पेपर, एकूण कोणताही ऑप्शनल घ्या, तुम्हाला पेपर किती असणार आहे, 2 पेपर असणार आहे. किती पेपर असणार आहे, 2 पेपर असणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. ओके. आता इतिहास हा जर विषय तुम्ही ऍज अ ऑप्शनल म्हणून घेतला तर त्याच्यामध्ये 2 पेपर आहे. पहिला पेपर जो आहे त्याच्यामध्ये प्राचीन भारत आहे, ओके, आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. जर याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो म्हटलं तर एन्शंट हिस्ट्री आणि मेडेवल हिस्ट्री. पेपर 2 जो आहे त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे, ओके, आणि जगाचा इतिहास आहे. ओके. तर हे जे 4 आहे हे 4 टॉपिक तुम्हाला या 2 पेपरमध्ये डिवाइड करून दिल्या गेलेले आहे. मग आता इतिहास हा ऑप्शनल कोणासाठी चांगला आहे, कोण घेऊ शकतो. पहिला,
सगळ्यात पहिली तर गोष्ट आहे की तुम्हाला याच्यामध्ये आवड पाहिजे. ओके. दुसरा, हा ऑप्शनल तुम्ही का घेऊ शकता? बघा, इतिहास हा इंटरेस्टिंग आहे. तुमच्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट जी आहे, ही प्रत्येक गोष्ट तुमच्या इतिहासामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. इतिहासामध्ये तुम्हाला त्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टीची उत्तरं मिळतील की ज्या तुमच्या मनामध्ये आज ते प्रश्न म्हणून निर्माण झालेले आहे. उदाहरणार्थ, भारत देशामध्ये जाती व्यवस्था कशी आली, भारत देश स्वतंत्र कसा झाला, भारत देश गुलाम का झाला, भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं राज्य कसं होतं, भारत देशामध्ये ज्या फिलॉसॉफी आहे वेगवेगळ्या त्या कशा निर्माण झाल्या. म्हणजे आज सगळ्या विषयांची उत्तरं जर तुम्हाला शोधायची असेल तर इतिहास या विषयामध्ये तुम्हाला मिळते. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि इतिहास हा विषय जो आहे तो आजपर्यंत तुम्हाला बरोबर शिकवला नाही कोणी. जर तो शिकवला गेला असता तर इतिहासासारखा इंटरेस्टिंग दुसरा विषयच नाहीये. इतकं इंटरेस्टिंग आहे तो. एक 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 पदर जो आहे तसा उलगडत जातो. रहस्यमय आहे, मिस्ट्रियस आहे, चित्त थरारक आहे की नाही. दुसरं, इतिहास मग ज्याला रहस्यमय गोष्टींची आवड आहे, ज्याला स्टोरी ऐकण्याची आवड आहे, इतिहास या विषयामध्ये तुम्हाला फक्त स्टोरी आहे. आणि एकदा का तुम्ही स्टोरी ऐकली तर ती तुम्ही पुन्हा विसरता का? नाही विसरत. तर ज्याला स्टोरी ऐकायला आवडते, ज्याला स्टोरी लक्षात ठेवायला आवडते, ठीक आहे, ज्याला इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला आवडते, ज्याला रहस्यमय गोष्टी आवडतात, ठीक आहे, त्यांच्यासाठी हा जो विषय आहे तो जबरदस्त आहे. दुसरं, हा जो विषय आहे, हा विषय कोणताही म्हणजे तुम्ही फार काही अभ्यास न करता जर तुम्ही त्याला रीड जरी करायला गेला, म्हणजे त्याची रीडिंग जरी तुम्ही केली तरी हा विषय समजतो. याच्यामध्ये कन्सेप्ट जास्त नाहीये. ठीक आहे, हा विषय कन्सेप्च्युअल आहे का? हा कन्सेप्च्युअल नाही आहे जास्त. जसं पॉलिटिकल सायन्स खूप कन्सेप्च्युअल आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कन्सेप्च्युअल आहे, अँथ्रोपॉलॉजी कन्सेप्च्युअल आहे, सोशियोलॉजी कन्सेप्च्युअल आहे. ते कन्सेप्ट नाही समजले तर त्या विषयावर तुम्हाला कमांड मिळतच नाही. तो विषय तुम्ही लिहू नाही शकत. इतिहासाचं तसं आहे का? नाहीये. तुम्ही स्टोरी वाचा. बघा, पानिपतची लढाई किंवा असहकार आंदोलन स्टोरी आहे. गांधीजींनी असहकार आंदोलन का केलं? कारण त्यांना ब्रिटिशांच्या विरोधात आपल्याला स्वराज्य मिळवून द्यायचं होतं म्हणून आंदोलन केलं. हे लाईन जरी तुम्ही वाचली तरी तुम्हाला ती समजते. पण बाकीचे विषय तुम्ही जर वाचायला गेला तर ते तुम्हाला सुरुवातीला समजत नाही. इतिहास तसा नाही. इतिहास एकदम साधा आहे, सरळ आहे आणि सोपा आहे. वाचलं की लगेच समजतो. तिसरं, हा विषय कोणासाठी जबरदस्त आहे? बघा, ज्यांना असं वाटतं की माझा जीएस मध्ये ओव्हरलॅप जीएस माझा कव्हर झाला पाहिजे, तर बघा, तुमचा पूर्व परीक्षेचा प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यामध्ये पूर्ण कव्हर. त्यानंतर मुख्य परीक्षेचा जे सगळ्यांना कंपल्सरी आहे तो मॉडर्न इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री पूर्ण कव्हर होतं. पूर्ण ओव्हरलॅप आहे, 100% ओव्हरलॅपिंग आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुम्हाला वेगळा जीएसचा अभ्यास करायची गरज आहे का? नाहीये. तर हा या विषयाचा फायदा आहे. त्यानंतर चौथा सगळ्यात मोठा फायदा कोणता आहे? चौथा सगळ्यात मोठा फायदा आहे की या विषयाचे तुम्ही मागच्या वर्षाचे युपीएससीचे इथून 10 वर्ष आधीचे प्रश्न पहा. या विषयाचे प्रश्न जर तुम्ही पाहिले तर ते प्रश्न लगेच तुम्हाला वाचल्याबरोबर समजतात. परंतु बाकीच्या विषयांचे प्रश्न पहा बरं. त्यातले काही प्रश्न जे आहेत ते एकदम कन्सेप्च्युअल असल्यामुळे ते वाचल्याबरोबर समजत नाही, पण इतिहासाचे प्रश्न वाचल्याबरोबर समजतात. त्यानंतर पाचवा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की हा जो विषय आहे, हा विषय इझी का बरं आहे? तर पाचवा मुद्दा लक्षात ठेवा की इतिहास बदलत नाही. ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या बदलणार आहे का? नाही. त्याच्यामुळे तुमचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सुद्धा ठरलेल्या मुद्द्यांवर येतात. ते प्रश्न बदलत नाही, फक्त प्रश्न विचारण्याचं स्वरूप बदलते. सिराजउद्दौला प्लासीच्या लढाईमध्ये होता, बदलन का तो? नाही बदलत. हा विषय करंट ओरिएंटेड जास्त नाहीये, ठराविक आहे, ठरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही दिलेलं आहे तेच रिडिंग करायचं आहे. नवीन अपडेट तुम्हाला करायची गरज नाही. तर हे सगळेच. आणि 6वा महत्वाचा मुद्दा की मराठीमध्ये या विषयाचं दर्जेदार मटेरियल अवेलेबल आहे. तसेच पेपर चेक करून देणारे व्यक्ती सुद्धा तुम्हाला कुठेही मिळतील. आलं का लक्षात? आणि हा जो विषय आहे, हा विषय तुम्ही तुमच्यापैकी लहानपणापासून तुम्ही वाचलेला आहे बऱ्यापैकी. तुम्हाला सिंधू संस्कृती माहित आहे, तुम्हाला चंद्रगुप्त मौर्य माहित आहे, तुम्हाला मुघल साम्राज्य माहिती आहे, तुम्हाला छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास माहिती आहे. ठीक आहे, तर हे सगळं माहित आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपल्यासाठी हा विषय अपरिचित आहे का? अपरिचित नाहीये. तर एवढे सगळे या विषयाचे फायदे आहे. समजलं का? लक्षात आलं? व्हेरी गुड. आलं लक्षात? तर समजलं तुम्हाला? तर हा जो विषय आहे, हा विषय जरी तुम्हाला वरून मोठा वाटत असला तरी तो लक्षात ठेवायला सोपा आहे. तो ओव्हरलॅप होणारा आहे. ठीक आहे, तुम्ही तो स्वतः वाचून तुम्हाला तो समजणारा विषय आहे. आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी हिस्ट्री ऑप्शनल घेतला पण नाहीये समजा, पण तुम्ही प्राचीन भारताचा अभ्यास तुम्हाला प्रिलिमला करावाच लागणार आहे.
मध्ययुगीन भारताचा अभ्यास तुम्हाला प्रिलिमला करावाच लागणार आहे. त्याच गोष्टी तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल मध्ये पण आहे, फक्त थोडंसं डेप्थ मध्ये वाचायचं आहे. मग काय फरक पडतो, आहे की नाही. त्यानंतर दुसरा जो सेक्शन आहे तो मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. मग मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही वाचला नाहीये का मला सांगा बरं. मुघल तुम्ही वाचलेले आहे, दिल्ली सल्तनत तुम्ही वाचलेली आहे, अल्लाउद्दीन खिलजी तुम्हाला माहिती आहे, महाराणा प्रताप तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला माहिती आहे की नाही. हे तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये येतं. मग हे तर तुम्हाला प्रिलिमला पण आहे आणि हे मेन्सला पण आहे की नाही. आणि त्यानंतर मॉडर्न इंडिया. मॉडर्न इंडिया तर आपल्याला वाचावाच लागतो. मग तो जीएस साठी वाचताय तर ऑप्शनल साठी पण वाचा, थोडं डिटेलमध्ये वाचा. म्हणजे जर जीएस मध्ये तुम्हाला 10 फूट खोलमध्ये जायचं आहे तर मग पुन्हा 10 फूट खोल करा. का फरक पडते, तेच आहे ना, टॉपिक तोच आहे, फक्त थोडा खोलात वाचायचा आहे. म्हणून इतिहास हा जो ऑप्शनल आहे तो घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. आणि जगाचा इतिहास आहे, जगाचा इतिहास तर तुम्हाला प्रत्येकाला मेन्सला कंपल्सरीच आहे. मग जेवढं काही वाचायचं आहे त्याच्यातच थोडंसं खोलवर वाचायचं, आहे की नाही. म्हणजे जीएस मध्ये मेन्सला जर तुम्हाला हिटलरच्या संदर्भात 4 गोष्टी वाचायच्या आहे तर ऑप्शनल साठी 8 गोष्टी वाचा. काय फरक पडते, एकदा का हिटलर समजला तुम्हाला तर मग काय फरक पडतो, आहे की नाही. त्याच्यामुळे हा सगळा सोपा आहे. मग आता या विषयाची तयारी, समजा तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल निवडला तर मग सुरुवात कशी करायची बघा. सिलेबस वगैरे सगळं मी नेक्स्ट आपण लेक्चर घेणार आहे 2 दिवसानंतर, त्याच्यामध्ये मी सांगतो. पण इतिहास हा विषय जर तुम्हाला निवडायचा असेल तर तुम्हाला सुरुवात कशी केली पाहिजे ते सांगतोय सगळं. पहा, पहिला मुद्दा, कोणत्याही विषयाची तयारी करत असताना पहिल्यांदा सोप्या गोष्टी वाचल्या पाहिजे. ठीक आहे, आपल्याला सोप्याकडूनच कठीणाकडे जायचं आहे. जर तुम्ही सुरुवातच कठीण गोष्टीपासून केली तर तुमच्या मनात त्या विषयाचा चुकीचा मॅप तयार होईल. आणि एकदा का त्या विषयाची भीती तुमच्या मनात तयार झाली का तो विषय मग काही मनातून जात नाही. कळलं. म्हणून कधीही सोप्या गोष्टी वाचल्या पाहिजे. मग सोपं काय आपल्यासाठी, तर तुम्ही इतिहास, आता तुमचं बॅकग्राऊंड इतिहास असेल तर तुम्ही डायरेक्ट पुस्तकावर जाऊ शकता. पण इतिहास बॅकग्राऊंड नाही आहे, मग आता इतिहास घ्यायचा आहे तर एनसीईआरटीची पुस्तकं वाचा 6व्या वर्गापासून 12व्या वर्गापर्यंतची. तुमचं चांगलं फाउंडेशन तयार होईल. आलं का लक्षात. तर चांगलं फाउंडेशन तयार करा. तुमच्या नजरेखालून तो सगळे जे टॉपिक आहे ते घाला. ओके, म्हणजे तुम्ही परिचित होऊन जाल. आणि सोबतच युपीएससीचे मागच्या 10 वर्षाच्या आधीचे म्हटलं तर कधीचे होईल समजा, तर 2010 पासून 2015 पर्यंतचे पेपर पहा. त्याच्या आधीचे जरी पाहिले तरी चालते, 2005 पासून जरी तुम्ही पाहिले तरी चालते. 2005 पासून तर 2012 पर्यंतचे पेपर तुम्ही बघा. याच्यामध्ये इतिहासावर कसे प्रश्न आले ते पहा. कळलं. जर तुमच्याकडे हे पेपर नसेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. या नंबरवर जर तुम्ही मला मेसेज केला तर मी तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनलचे पीवायक्यू पाठवतो. ठीक आहे, जो कोणी तुमच्यापैकी इंटरेस्टेड असेल त्यांनी मला या नंबरवर फक्त मेसेज जरी केला तरी मी पाठवून देतो. ओके. मग एनसीईआरटीची पुस्तकं वाचा. याच्यामुळे काय होईल की तुमचा एक चांगला फाउंडेशन तयार होईल. या विषयाबद्दल तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स वाढेल, कारण सोप्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. मग तुम्हाला दुसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तो तुम्हाला सिलेबस जो आहे तो सिलेबस डाउनलोड करणं गरजेचं आहे. सिलेबस डाउनलोड केल्याशिवाय तयारी करता येईल का, नाही. कधीही लक्षात ठेवायचं की पहिले तुम्ही सिलेबस डाउनलोड केला पाहिजे. त्याच्यामध्ये जे टॉपिक आहे त्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच विचारलं जाणार नाही, बरोबर. म्हणून सिलेबस डाउनलोड केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट कोणती, की आपल्याला पुस्तकं घेणं गरजेचं आहे की नाही. इतिहास ऑप्शनलची तयारी करायची आहे, डेप्थ मध्ये तयारी करायची आहे तर आपल्याकडे पुस्तकं असलेच पाहिजे. पुस्तकाशिवाय तयारी कशी होणार आहे तुमची, नाही का. एक सेकंद, मी जरा पाणी पितो. पहा, लक्ष द्या. मग रेफरन्स बुक घ्यायचे आहे तर मग आता तुम्ही कोणाला विचारणार, तर युपीएससीची तयारी करणाऱ्या पोराला विचारणार किंवा तुम्ही गुगल करणार. ठीक आहे. किंवा मग तुम्हाला कोणीतरी तुमचा मित्र असेल तर तो सांगेल की अरे हे पुस्तकं वाच. पण माझं का म्हणणं आहे की इतिहास या ऑप्शनलची आपण तयारी करायची आहे तर आपल्याला युपीएससीच्या लेवलचे प्रश्न विचारेल का यावेळेस एमपीएससी सुरुवातीला, नाही. आपल्याला युपीएससीच्या तुलनेत सोपे प्रश्न विचारेल. ठीक आहे. मग मला सांगा की युपीएससीच्या लेवलची तयारी करायची असेल तर आपण हे सगळे पुस्तकं वाचू. पण जर आपल्याला त्याच्यापेक्षा थोडी खालच्या, कारण याच्या आधी सुद्धा युपीएससी आणि एमपीएससीला ऑप्शनल होते, तेव्हा एमपीएससीला युपीएससीच्या लेवलवरचे काही प्रश्न विचारला जात नव्हते. पण आता ते विचारला जाईलच असंही कोणी सांगू शकत नाही, नाही विचारला जाणार असंही कोणी सांगू शकत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की त्या लेवलची आपल्याला तयारी करण्याची गरज नाहीये. ओके. त्याच्यामुळे हे उपेंदर सिंग नावाचं एवढं हार्ड पुस्तक तुम्हाला वाचायची गरज आहे का, नाहीये.
पण तुम्ही काय कराल, गुगलवर सर्च कराल, कोणीतरी सांगेल की अरे उपेंदर सिंग वाच. मला का म्हणायचं आहे, आपल्यासाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक कोणतं, जे आपल्याला समजतं, जे पुस्तक कठीण वाटते आपल्याला, 2-4 वेळा वाचलं तरी समजत नाही, ते आपल्यासाठी चांगलं पुस्तक असेल का? दुसऱ्यासाठी असेल, पण आपल्यासाठी असेल का? नाही. जर तुम्हाला वाटत असेल की उपेंदर सिंग मी सहज वाचू शकतो तर घ्या, नाहीतर हे नाही घेतलं तरी चालते. मग प्राचीन भारताचा इतिहास कशातून होऊन जाईल, तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे एम चे जुने पुस्तक आहेत, ठीक आहे, ते इंटरनेटवर अवेलेबल आहे. ठीक आहे. जर तुम्ही याचे 3-4-5 पुस्तकं असतात, ते जरी तुम्ही डाउनलोड केले तरी अतिशय सोप्या भाषेमध्ये, आणि गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असल्यामुळे ऑथेंटिक असतात ते, कारण गव्हर्नमेंटची पुस्तकं आहे आणि ऑथेंटिक असल्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती मिळेल. अतिशय उत्तम पुस्तक आहे, लवकर वाचून होतात. त्याच्या खाली प्रश्न पण दिलेले आहे, त्याच्या खाली दिलेले प्रश्न तुम्ही सोडवायचे, त्याच लेवलवरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकते. त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हटलं तर मेडिवल इंडियाला सतीशचंद्र वाचा असं सगळे म्हणतात. मी सुद्धा वाचली होती, ठीक आहे, कारण मी युपीएससीची तयारी केली होती. पण मी जेव्हा मध्ययुगीन भारताची यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तकं वाचली तर ती सुद्धा मला अतिशय उत्तम वाटली. सोपी भाषा, सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे, प्रश्न सुद्धा दिलेले आहे सरावासाठी, म्हणून तुम्ही याच्यासाठी सुद्धा तेच वापरा. आधुनिक भारतासाठी सुद्धा तेच वापरा आणि जगाच्या इतिहासासाठी सुद्धा तेच वापरा. ठीक आहे. त्याचा एक सेट येतो, ऑनलाईन तुम्ही डाउनलोड करा. थोडं थोडं केलं तरी तुमचा पूर्ण अभ्यास या सगळ्या मुक्त विद्यापीठाच्या पुस्तकातून सहज होईल. कळलं? तर ते तुम्ही करू शकता. ओके. मग सेकंड काय आलं, थर्ड काय आलं, आपल्याला रेफरन्स बुक घ्यायचे. मग रेफरन्स बुक तुम्ही घेऊन टाका, आहे की नाही. मग लक्षात ठेवा, तुम्ही ऑप्शनलचा कितीही अभ्यास केला तर तुम्हाला चांगले आन्सर जे आहे ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. चांगले आन्सर लिहिण्यासाठी तो विषय तुम्हाला चांगला समजला पाहिजे. तो विषय तुम्हाला कधी समजेल, जेव्हा तुम्हाला तो एखादा व्यक्ती तो विषय चांगला समजावून देणारा जर असेल तर तो विषय तुम्हाला आवडेल. कारण एखादा विषयाची आवड ही तो विषय तुम्हाला कोण कसा समजावून सांगतो त्याच्यावर सुद्धा डिपेंड करते. बरोबर आहे की नाही. जर एखादा विषय चांगला आहे, इंटरेस्टिंग आहे, पण शिकवणारा चांगला नाहीये, तो व्यवस्थित समजावून देत नाहीये, तो तुम्हाला समजणार का? नाही समजणार. विषय चांगला नाही समजला तर तुम्हाला त्या विषयावर कमांड येणार का? कमांड नाही येणार. जर तुमची त्या विषयावर कमांड नाही आली तर तुम्हाला त्याची उत्तर चांगले लिहिता येणार का? नाही लिहिता येणार. जर तुम्ही उत्तर चांगले नाही लिहू शकले तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार का? तुम्हाला मार्क्स नाही मिळू शकणार. बरोबर. म्हणून तुम्हाला तो व्यक्ती तो विषय चांगला समजावून देणारा आहे का, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. समजलं? म्हणून चांगले आन्सर तुम्हाला लिहिण्यासाठी चांगलं मार्गदर्शन, चांगला समजणे विषय आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणून तुम्हाला चांगले आन्सर रायटिंग करत राहणे आवश्यक आहे. कळलं? तुम्ही रोज कमीत कमी 1 ते 2 प्रश्न लिहिले पाहिजे, तरच तुमची हळूहळू त्या विषयावर कमांड जी आहे ती कमांड तयार होणार आहे. आलं लक्षात? व्हेरी गुड. त्यानंतर पीवायक्यूचं तुम्ही प्रॉपर अनालिसिस करणं गरजेचं आहे. आता ऑप्शनलवर आपल्याला प्रश्न कसे विचारला जाईल, ठीक आहे, आपण अभ्यास तर करत आहे, सगळं वाचन करत आहे, पण मला सांगा की वाचन करत असताना आपल्या त्या वाचनाला प्रॉपर डिरेक्शन म्हणजे दिशा कधी मिळेल? ती दिशा तेव्हाच मिळेल जेव्हा आपण पीवायक्यूचं अनालिसिस करू. मग आपण पीवायक्यूचं जे अनालिसिस आहे ते आपल्याला करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे की मागचे 10 वर्षाच्या आधीचे युपीएससीच्या प्रश्नपत्रिका बघा. कळलं? त्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारला जात आहे, किती मार्कांसाठी विचारला जात आहे आणि कसे विचारला जात आहे. ते जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला तो विषय कसा वाचायचा हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की जर 100 विद्यार्थी युपीएससीची तयारी करत असेल तर त्यापैकी 95 विद्यार्थी ऑप्शनलचे क्लास लावतात, कारण ऑप्शनलच डिसाइडिंग फॅक्टर आहे, कारण याला 500 मार्क आहे. कळलं? आणि लक्षात ठेवा, कधी पण GS 1, 2, 3, 4 याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जवळपास सारखे मार्क असतात. 5-7 मार्काचा फरक असतो, जास्तीत जास्त 10 मार्कांचा फरक असतो. पण ऑप्शनल मध्ये मात्र तुमचा तो चांगला तयार झाला तर तुम्ही 300 मार्क मिळवले आणि बाकीच्यांचा व्यवस्थित नाही झाला तर त्याला 250 मार्क मिळाले किंवा 230 मिळाले, तर जवळपास 50 ते 70 मार्काचा फरक पडू शकतो. आणि 50 ते 70 मार्क म्हणजे साधी गोष्ट नाहीये. कळलं का? म्हणून लक्षात ठेवा, कधीही ऑप्शनल म्हणजे जीएस नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्ही जीएसचा अभ्यास करतो, त्याच्यामध्ये आमचा ऑप्शनलचा अभ्यास होऊन जाईल, असं नाही होत.
ऑप्शनलचा अप्रोच वेगळा आहे, उत्तरं लिहिण्याची स्किल वेगळी आहे, ऑप्शनलच्या प्रश्नांची डिमांड वेगळी असते जीएस पेक्षा, त्यामुळे त्याच्यासाठी जास्त स्किल लागत असतात, जास्त डिटेलमध्ये अभ्यास लागत असतो आणि चांगलं गायडन्स पाहिजे असते, तर तुमची कमांड येईल. लक्षात ठेवा, कळलं? म्हणून मुद्दा लक्षात ठेवा की तुम्ही पीवायक्यूचं प्रॉपर अनालिसिस करा आणि मगच वाचन करा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मला या डिरेक्शननी वाचायचं आहे, म्हणजे कमी वेळात तुमचं ऑप्शनल तयार होईल, नाहीतर ऑप्शनल तयार व्यवस्थित होणार का नाही. मग ऑप्शनलच्या नोट्स काढायच्या का हो? काढल्या पाहिजे ना, पण कधी काढल्या पाहिजे? कमीत कमी 3 रिडिंग झाल्या पाहिजे ऑप्शनल. किती? 3 रिडिंग झाल्यानंतरच मग तुम्ही त्या विषयाची संदर्भात महत्वाचे मॅप तयार करा, ठीक आहे, ट्री डायग्राम तयार करा, शॉर्ट नोट्स तयार करा, ओके, हे सगळं तयार करा. पण 3 रिडिंग झाल्या पाहिजे. 3 रिडिंग झाल्यानंतर 1-2 वेळा तुमचे त्याच्यावरचे प्रश्न सोडवून झाले पाहिजे, मग तुम्ही त्याच्या मायक्रो नोट्स बनवा. त्या अतिशय कमी पेजमध्ये झाल्या पाहिजे, म्हणजे आता उद्या जर ऑप्शनलचा पेपर असेल आज त्या रिवाईज करून झाल्या पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही नोट्स काढल्याच पाहिजे, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रिव्हिजन. बघा, आता बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांना वाटते की मी एकदा रीड केलं की माझा सगळा अभ्यास होऊन जाईल, पण असं नसते. तुम्ही जे काही रीड करत आहे ते आपल्याला आठवलं पण पाहिजे की नाही, की नाही? मग आपल्याला कधी आठवणार ते? जेव्हा आपण त्याची मल्टिपल टाइम रिव्हिजन करू. कळलं? लक्षात ठेवा, 30 दिवसामध्ये विषय तयार होतो. कसं काय पॉसिबल आहे हो? 30 दिवसामध्ये तर तुम्ही एक पण रिव्हिजन करत नाही, मग विषय कसा तयार होणार आहे? ह्या सगळ्या खोट्या गोष्टी असतात. आपल्याकडे जास्तीत जास्त मुलं आले पाहिजे, आपला क्लास जॉईन केला पाहिजे, ही ती सगळी स्ट्रॅटेजी असते. असं काही नसते. मी पण क्लास घेतो, मी पण ऑप्शनल शिकवतो, पण मी असं कधीच म्हणत नाही कोणताही ऑप्शनल तयार करायला तुम्हाला 5 महिन्याचा पूर्ण वेळ कालावधी लागतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही शॉर्ट टाइमसाठी करत असाल तर मग त्याला बराच वेळ लागतो. कळलं? म्हणून तुम्हाला ऑप्शनल आत्तापासून सुरू करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की सर मी पूर्वपरीक्षा होऊ देतो आणि पूर्वपरीक्षा झाली की ऑप्शनलची तयारी करतो, नाहीतर मी पूर्वपरीक्षा पासच नाही झालो तर ऑप्शनल कसं करू? हे चुकीची स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही ज्या वर्षी तयारीला सुरुवात करता तर पहिलं पेज तुम्ही जीएसचा अभ्यास करत असाल तर तुम्ही ऑप्शनलची तयारी सुद्धा सोबतच केली पाहिजे. हा नियम आहे. यूपीएससीची तयारी करणाऱ्या पोरांची मेन्सच्या आधी म्हणजे पूर्वपरीक्षेच्या आधीच त्यांची ऑप्शनलचे जे सब्जेक्ट आहे ते तयार झालेले असतात. लक्षात? व्हेरी गुड. म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा, मल्टिपल टाइम रिव्हिजन ऑप्शनल चांगला तयार करण्यासाठी गरजेचं आहे. मग या रिव्हिजनचा फॉर्म्युला आहे 7-30-90. मग हा काय प्रकार आहे? तर बघा, तुम्ही जे काही रीड करताय त्याची 7 दिवसाच्या आत पहिली रिव्हिजन झाली पाहिजे, 30 दिवसाच्या आत दुसरी रिव्हिजन झाली पाहिजे, 90 दिवसाच्या आत तिसरी रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही ऑप्शनल प्रिपेअर करत असताना 3 महिन्यात तुमच्या 3 रिव्हिजन होणं गरजेचं आहे. किती महिन्यात? 3 महिन्यात 3 रिव्हिजन, ठीक आहे. 6 महिन्यामध्ये तुमच्या 4 रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि वर्षभरात म्हणजे तुमच्या मेन्सच्या आधी तुमच्या कमीत कमी 5 रिव्हिजन होणं गरजेचं आहे. 5 रिव्हिजन जर तुमच्या झाल्या, प्रत्येक टॉपिकवरचे 2-3 प्रश्न सोडवून झाले, तुम्हाला चांगले मार्क मिळतात. ओके, लक्षात आलं? व्हेरी गुड. अशासाठी मग गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे म्हणून माइंड मॅप तयार करा. क्रोनॉलॉजी, आता इतिहासामध्ये क्रोनॉलॉजी असते, म्हणजे बघा, चंद्रगुप्ताचा मुलगा समुद्रगुप्त, समुद्रगुप्ताचा मुलगा चंद्रगुप्त दुसरा, चंद्रगुप्त दुसऱ्याचा मुलगा कुमारगुप्त, कुमारगुप्ताचा पोरगा स्कंदगुप्त. हे मला का आठवत आहे? कारण मी त्याची मल्टिपल टाइम रिव्हिजन केलेली आहे, त्याची मी फ्लो चार्ट तयार केले आणि फ्लो चार्ट तयार केल्यामुळे त्या गोष्टी मला सहज लक्षात राहिल्या. तर असं तुम्हाला प्रत्येक विषयामध्येच करावं लागते, ठीक आहे. तर हे याला म्हणते स्मार्ट वर्क. तर हे स्मार्ट वर्क तर तुम्हाला करावंच लागणार आहे, ठीक आहे. यस, तर हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे ऑप्शनलची तयारी करून घेताना, की स्मार्ट वर्क कसं करायचं, नोट्स कशा काढायच्या, फ्लो चार्ट्स कसे तयार करायचे, क्रोनॉलॉजीचे चार्ट्स कसे तयार करायचे, हे सगळं मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याचा काही लोड घेऊ नका तुम्ही, ठीक आहे. त्यानंतर प्रत्येक विषयाचा स्वतःचा अप्रोच असतो, प्रत्येक विषयाची स्वतःची भाषा असते, प्रत्येक विषयाची स्वतःची लेखन शैली असते, ठीक आहे. प्रत्येक विषयाची प्रिपरेशनची तयारी वेगळी असते. तर इतिहासाचा तुमचा स्वतःचा अप्रोच तयार झाला पाहिजे, कारण कोणताही विषय लिहित असताना ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं असते. तुम्ही जितकं चांगलं ऑब्झर्वेशन कराल, तुम्ही जितकं चांगलं चिंतन कराल, ठीक आहे, तेवढं तुम्हाला जास्त डायमेन्शन त्या विषयाचे समजत जातात. आणि तसं जर डायमेन्शन तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिलं तर बाकीच्या पोराला 5 मार्क मिळत असेल 10 पैकी, तर तुम्हाला 10 पैकी 6 मार्क मिळतात, 1 मार्क जास्त मिळतो. लक्षात ठेवा. आणि आपल्याला एका मार्कासाठी संघर्ष करायचा आहे. म्हणून लक्षात ठेवा
की तुमचा स्वतःचा अप्रोच जो आहे तो तयार होणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे, नुसतं वाचलं नाही पाहिजे. तर हे का घडलं असेल, ठीक आहे, याच्या मागची पार्श्वभूमी का असेल, ठीक आहे, याचे परिणाम काय झालेले असतील, हे सगळे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर सातत्य खूप महत्वाचं आहे. जर मी तुम्हाला 5 महिने म्हटलं तर असं नाही म्हटलंय की 1 महिन्यामध्ये 15 दिवस अभ्यास करा आणि 4 दिवस अभ्यास करूच नका, असं नाहीये. आज अभ्यासाला सुरुवात केली, ऑप्शनल पूर्ण होतपर्यंत अभ्यास आपला कंटिन्यू राहिला पाहिजे. रोज जर आपण 4 तास ऑप्शनलला देत असेल तर पुढच्या 5 महिन्यापर्यंत आपण रोज 4 तास ऑप्शनलला दिलेच पाहिजे. कारण खरी लढाई तुमची ऑप्शनल वरून तुम्ही जिंकणार आहे. तुमचं खरं शस्त्र जे आहे ते ऑप्शनलच आहे. तुम्ही कोणताही घ्या, मग इतिहास घेतला, भूगोल घेतला, पॉलिटिकल सायन्स घेतला, कोणताही घ्या. आलं लक्षात? व्हेरी गुड. समजलं? तर कोणताही विषय घ्या, ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे 5 महिनेचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. विषय तर आपला 4 महिन्यात संपून पूर्ण होईल समजा, पण तुम्हाला तयारी तर मात्र 5 महिन्यापर्यंत करावी लागेल. तुम्हाला रिव्हिजन करत राहावं लागेल, आहे की नाही? म्हणून कोणताही विषयाचा अभ्यास करा, तिथे कन्सिस्टन्सी, संयम, पेशन्स आणि कॉन्फिडन्स या 3 गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि कोणत्याही गोष्टीत लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही कोणत्याही विषयाची सुरुवात कराल तर सुरुवात तुम्हाला कठीणच वाटते. तुम्ही हिस्ट्री करा, जॉग्राफी करा, तुम्ही पॉलिटिकल सायन्स करा, तुम्ही पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन करा, ठीक आहे, कोणताही विषय घ्या, सोशलॉजी घ्या, सुरुवातीचे तुमचे 15 दिवस खूप महत्वाचे आहे. 15 ते 30 दिवस. या 15 ते 30 दिवसामध्ये तुम्हाला त्या विषय समजायला लागतो, त्या विषयाचा स्वभाव समजायला लागतो, तुम्हाला त्या विषयाचा अप्रोच यायला वेळ लागतो. एकदा का तुम्हाला तो आला की मग काही नाही, मग एकदम इझिली आणि स्पीडली होते सगळ्या गोष्टी. आलं का लक्षात? तसंच इतिहासाला पण ते तत्व लागू आहे की नाही? असं आहे. तर लक्षात ठेवा, कोणताही विषय घ्या, मी असं नाही म्हणत. जर तुम्ही इतिहास हा विषय घेणार असाल तर आपण नेक्स्ट मंथमध्ये 9 तारखेला, आपली 9 नोव्हेंबरला आपली राज्यसेवेची 2025ची पूर्वपरीक्षा आहे. ही पूर्वपरीक्षा झाली की आपला इतिहास ऑप्शनल हा जो सब्जेक्ट आहे तो स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. आणि मग महाराष्ट्रात जे जे विद्यार्थी इतिहास हा ऑप्शनल म्हणून घेणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही बॅच स्टार्ट करणार आहे. आपल्या बॅचचा कालावधी हा 4 महिने कमीत कमी असणार आहे. याच्यामध्ये तो आपण 15 दिवस एक्स्ट्रा पकडून चालायचं. ठीक आहे, कारण आपण सगळं काही जे अभ्यास करणार आहे तो डेप्थ मध्ये अभ्यास करणार आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या अँगलने, मल्टी डायमेन्शनली तो अभ्यास करणार आहे. कारण आपल्याला एका अँगलने अभ्यास करून चालणार नाही ना, कारण आपल्याला मल्टी डायमेन्शनल अभ्यास करायचा आहे. जेव्हा आपण मल्टी डायमेन्शनल अभ्यास करू तेव्हाच जास्त मार्क आपण त्या ऑप्शनलच्या पेपरमध्ये घेऊ शकू. इतर विद्यार्थ्यांपेक्षा आपल्याला जास्त मार्क मिळाले पाहिजे, आहे की नाही? ज्याला जास्त मार्क मिळेल तो अधिकारी होईल. त्यानंतर आपल्याला याचे माइंड मॅप तयार करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर याच्या ट्रिक्स ज्या आहे लक्षात ठेवण्यासाठी विषय, त्या आपण इथे त्याची तयारी करून घेणार आहे की नाही? तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये तुम्हाला नोट्स पण मिळणार आहे. ठीक आहे, आपल्या PDF फॉर्मॅट मधल्या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळणार आहे. आलं का लक्षात? ह्या ज्या नोट्स आहे त्या आपण अशा प्रकारे तयार करणार आहे की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्या क्वेश्चनला समोर ठेवूनच आपण पॉइंट वाईज प्रॉपर नोट्स तयार करणार आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता 10 मार्काचा प्रश्न आपल्याला ऑप्शनलमध्ये विचारला. ओके, आता समजा आपल्याला या 10 मार्कांसाठी ऑप्शनलचा पेपर लिहायचा आहे, तर आपल्याला पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, तिसरा पॉइंट, चौथा पॉइंट, 5 पॉइंट, हे पॉइंट वाईजच मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. आणि हे पॉइंट वाईज जर तुम्ही लिहिलं आणि त्याला एक्सप्लेन केलं तर या पॉइंटसाठी तुम्हाला मार्क मिळत असतात. लक्षात ठेवा, तुम्ही जितके जास्त चांगले पॉइंट लिहाल, तुम्ही तुमची भाषा चांगली तयार कराल इतिहासाची, तुम्हाला जास्त मार्क मिळेल. आलं का लक्षात? येस. तर आपण या सगळ्या गोष्टीची तयारी याच्यामध्ये करून घेणार आहे. तुमच्यासाठी प्रॉपर टॉपिक वाईज टेस्ट ज्या आहे त्या टॉपिक वाईज टेस्ट आपण घेणार आहे. त्यानंतर कॉम्प्रेन्सिव्ह म्हणजे संपूर्ण टेस्ट ज्या आहे त्याही आपण तुमच्यासाठी घेणार आहे. तुमच्यासाठी अनलिमिटेड रेकॉर्डिंग ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल राहणार आहे. म्हणजे तुम्ही जॉब करत आहे आणि समजा आपला क्लास लाईव्ह क्लास आहे सगळे, समजा आपल्या क्लासचा टाइम जो आहे तो 10 वाजताचा असेल समजा, सकाळचा, किंवा संध्याकाळचा असेल 7 PM चा समजा, तर तुम्ही या टाइमला तुम्ही लेक्चर करू शकत नसाल तर तुमचं लेक्चर मिस होईल का? नाही. त्या लेक्चरची प्रॉपर रेकॉर्डिंग जी आहे ती अवेलेबल असणार आहे. ही रेकॉर्डिंग तुम्ही तुमच्या वेळेवर पाहू शकता आणि कितीही वेळा पाहू शकता. कळलं? त्यामुळे तुमचं एकही लेक्चर मिस होणार नाही.
आणि आपलं जे टीचिंग आहे ते तर तुम्हाला माहितच आहे की ते एकदम टू दी पॉइंट दर्जेदार टीचिंग आपण करतो. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण ओळखला जातो. मी स्वतः ऑप्शनल हा जो विषय आहे तर माझा UPSCचा ऑप्शनल हा हिस्ट्री होता. मी त्यासाठी 3 मेन्स UPSCच्या दिलेल्या आहे. ठीक आहे, त्यानंतर मी इतिहास या विषयामध्ये MA केलेला आहे. ओके, पुणे युनिव्हर्सिटीमधून. सेट नावाची जी एक्झाम असते ती आपण पास केलेली आहे. नेट नावाची जी एक्झाम असते ती आपण क्रॅक केलेली आहे. इतिहास या विषयामध्ये मी PhD करताय अमरावती युनिव्हर्सिटीमधून. ठीक आहे, आणि मागच्या 7 वर्षापासून इतिहास हा जो विषय आहे तो विषय शिकवण्याचा आपल्याला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे इतिहास या विषयासाठी तुम्ही सेफ हँडमध्ये आहात. ठीक आहे, आपण 300+ मार्क म्हणजे अतिशय जबरदस्त मार्क समजले जातात आउट ऑफ 500. तर आपण 300+ मार्क जे आहे ते मिळवण्यासाठीच आपण प्रॉपर तयारी जी आहे ती करून घेणार आहे. म्हणून लक्षात ठेवा की आपली इतिहास या ऑप्शनलसाठी जी एनरोलमेंट आहे ती एनरोलमेंट सुरू झालेली आहे. तुम्ही आजही हिस्ट्री ऑप्शनलला प्रवेश घेऊ शकता. प्रवेश घेण्यासाठी किंवा तुम्हाला कोणताही डाऊट असेल, तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका असेल, इतिहास या विषयाच्या संदर्भात शंका असेल किंवा बॅचबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर 9307814586 या नंबरवर तुम्ही मला मेसेज टाका. ठीक आहे, आणि तुमचा विषय सांगा, आपण कॉलवर पण बोलू शकतो. ओके, किंवा मग काही गरज नसेल तर मेसेजवर सुद्धा आपण बोलू शकतो. फीज काय असेल, त्याचं स्ट्रक्चर काय असेल, काय काय मिळणार असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या नंबरवर मला मेसेज करा, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आलं लक्षात? आणि कोणत्याही विषयाची तयारी करायची असेल तर मनात भीती नका ठेवू. भीती माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आपल्याला सुरुवातीला थोडं कठीण जाणारच आहे, सगळेच विषय जातात, पण आपल्याला हळूहळू करत गेलं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. समजलं? आता हिस्ट्री ऑप्शनलच्या संदर्भात इथून दर 2 दिवसानंतर आपण स्पेशल सेशन घेऊन येणार आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण सिलेबस जो आहे तो डिकोड करणार आहे. आलं का लक्षात? नंतर प्रॉपर रेफरन्स बुक कुठले कुठले वापरले पाहिजे, कुठल्या कुठल्या विषयासाठी, ते सुद्धा आपण त्याच्यावरती लेक्चर घेणार आहे. नंतर या विषयाची प्रॉपर स्ट्रॅटेजी कशी असेल 5 महिन्याची, त्याच्यासाठी आपण डिस्कस करणार आहे. म्हणजे एकदम प्रॉपर पद्धतीने आपण जाणार आहे, म्हणजे आपल्याला चूक नाही करायची. समजलं? आलं लक्षात? व्हेरी गुड. जर हिस्ट्री ऑप्शनलच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर आपला हा जो क्लास आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला त्या ठिकाणी नक्की देईल. ओके, किंवा आपण हा मोबाईल नंबर दिलेलाच आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही मला कधीही मेसेज करू शकता. हा आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. ओके, येस. तर तयारीला लागा, लवकरात लवकर ऑप्शनल निवडा. तुमच्याकडे वेळ कमी आहे, कारण या वर्षीची जी राज्यसेवेची 2026ची परीक्षा आहे ती 31 मेला आहे. तर लक्षात ठेवा 31 मे पर्यंत आपला ऑप्शनल तयार झाला पाहिजे. जर 31 मे पर्यंत तुमचा ऑप्शनल तयार नाही झाला तर 2026चा अटेम्प्ट तुमच्या हातातून गेला म्हणून समजायचं. कारण UPSCची पोरं जी तयारी करतात ती तयारी करताना पूर्व परीक्षेच्या आधीच त्यांचा ऑप्शनल तयार झालेला असतो, आणि हीच खरी स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्ही म्हणाल की नाही नाही असं नाही करत, तर तुमच्यासोबत कॉम्पिटिशन UPSCच्या पोरांचं आहे, तुमच्या आधी त्यांना पोस्ट नक्की मिळेल. कळलं? म्हणून आपण नोव्हेंबरमध्ये सुरू जर केला तो ऑप्शनल आपण, तर मे पर्यंत तो आरामात संपतो. ठीक आहे, आपण डिटेलमध्ये घेणार आहे, आपण वरवरून घेणार नाहीये. झालं बा, शिकवलं, सिलेबस संपला, आता पोरं करत बसतील असा विषय नाहीये. कळलं? म्हणून आपण जास्त वेळ घेणार आहे. मी तर कमी वेळ घेऊ शकतो, 3.5 महिन्यात आपण ऑप्शनल कव्हर करू शकतो, पण आपण जे करतोय ते डेप्थमध्ये केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून तुमच्याकडे आता 15 दिवसाचा 1 महिन्याचा वेळ आहे. या वेळामध्ये तुम्ही विचार करा. ऑप्शनल निवडताना अडचणी जरी आल्या तरी ह्या नंबरवर तुम्ही मला नक्की मेसेज करा, मी तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे, चला तर मग आता इथून पुढच्या प्रत्येक सेशनला तुमचा नक्की प्रतिसाद मिळाला पाहिजे. तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केल्यानंतर आपल्या ह्या सेशनला तुम्ही लाईक करू शकता, किंवा मग नवीन विद्यार्थी असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, चला आज आपण या ठिकाणी थांबूया. अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.